या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट माननीय कपिलभाई आकात यांच्या नेतृत्वात बदलापूरच्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज निवेदन द्यायला आलेलो आहोत। सदरील निंदनीय घटनेचं पूर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं असं स्टेटमेंट आहे की याच्यामध्ये राजकारण होतं आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ती शाळा भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या असल्यामुळं 12 तास त्या शाळेमध्ये हे प्रकार घडल्यानंतर गुन्हा दाखल झाला नाही, चांगली चौकशी झाली नाही। ज्या वेळेला लोकांनी रस्ता रोको केला, तिथला रेल्वे रोको केला, त्या रेल्वे रोकोनंतर लोकांना त्यांना जाग आली आणि तो गुन्हा दाखल झाला। सगळ्यात महत्त्वाचं त्या रेल्वे रोकोमध्ये जे निरपराध लोक त्यांनासुद्धा अटक केली, जवळपास 300 लोकांना अटक केली। हे सरकार गुंडशाहीचं आहे, हे सरकार दमनशाहीचं आहे आणि मगरुरीचं आहे। यांच्याची मगरुरी आहे, यांचा माज येणाऱ्या 2 महिन्यामध्ये जनता उतरविलच। त्या अगोदर एक नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्री शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा व त्या 2 बालिकेलाच नाही तर महाराष्ट्रातील तमाम महिलांना न्याय द्यावा, एवढं आम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देऊन या घटनेचा निषेध करत आहोत। 13 ऑगस्ट रोजी बदलापूर येथे 2 लहान मुलीवर अल्पवयीन मुलीवर जो अत्याचार झाला त्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। आम्ही याद्वारे अशी मागणी करतो की महाराष्ट्रात कायद्याचं राज्य उरलेलं नाही। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी ठरलेले आहेत व राज्यातील महिला सुरक्षित नाहीत। हे सरकार लाडकी बहीण सारख्या आर्थिक जोखमीच्या योजना आणून सर्वसामान्य महिला आज महाराष्ट्रातील असुरक्षित आहेत। तरी गृहमंत्र्याचा या निवेदनाद्वारे आम्ही निषेध व्यक्त करतो। देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस महायुती सरकारचा महायुती सरकारचा आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने SDM साहेबांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्हा बदलापूर या ठिकाणी 2 शाळेकरी मुली जे अल्पवयीन आहेत, त्यांचं वय जवळपास 4 ते 5 वर्षाचंच आहे, अशा मुलीवर एका नरधामाने अत्याचार केलेले आहेत। सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमचे नेते कपिलभाई आकात यांच्या वतीने, संबंध राष्ट्रवादीच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। आम्ही अशी मागणी करतो या ठिकाणी की महाराष्ट्रात सध्या महिला ही असुरक्षित आहे, असं माझं ठाम मत आहे की अनेक वेळेस महिला अत्याचार झाले असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजूनही सांगतात की मी परत येईन। कृपया आपण परत येऊ नये, कारण की आपण सक्षम महिलाच्या सुरक्षिततेबाबत अपयशी ठरलेले आहात। अनेक गोष्टी या ठिकाणी महिला बाबतीत झालेल्या आहे। महाविकास आघाडीच्या वतीने, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आम्ही अशी मागणी करतो की गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा व आरोपीस फास्ट ट्रॅकद्वारा केस चालवून फाशी देण्यात यावी, अशी आमची आग्रहाची मागणी आहे। जय राष्ट्रवादी। आज आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी हा निवेदन देत आहोत महाविकास आघाडीच्या वतीने। हे सदरील निवेदन आमचे युवा नेते मान्य कपिलभाई आकात यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात येत आहे। या प्रसंगी विनायकरावजी काळे, अंकुशरावजी तेलकर, सय्यद आरेफ अली, इब्राहिम कायमखानी, कबीरभाई कुरेशी, विजय नाना राठे, रजाक कुरेशी, सतीबाई कुरेशी, परवेज देशमुख, मदाद अन्सारी, इफ्तेकार गाजी, संजय राऊत, नदीम बागवान, लालमिया बागवान, राष्ट्रवादीचे संबंध कार्यकर्ते आपणास ही विनंती करतो की हे आमचं निवेदन गृहमंत्री, मुख्यमंत्री, महिला बाल विकास मंत्री, महिला आयोग या सर्वांना हे निवेदन आपल्यामार्फत पोहोचवावं, अशी आमची विनंती आहे।